वेलकम स्टूडेंट, स्टँडर्ड फर्स्ट मॅथ्स। आज आपण कलर अँड कंप्लीट द पॅटर्न लर्न करणार आहोत। कलरची सिरीज या पॅटर्न मध्ये ट्रायंगल सर्कल ट्रायंगल सर्कल ट्रायंगल सर्कल ट्रायंगल सर्कल। ओके, ही आहे फिगरची आणि शेपची सिरीज आहे। यामध्ये आता कलर पाहू। जी फॉर ग्रीन्स येलो, म्हणजे या ठिकाणी ग्रीन कलर आहे, या ठिकाणी येलो, पुन्हा ग्रीन येलो, पुन्हा तुम्हाला कोणता कलर द्यायचा आहे? ग्रीन येलो, पुन्हा ग्रीन येलो। अशा प्रकारे तुम्हाला नोटबुक मध्ये कलर करायचा आहे। सेकंड फिगर आहे, सेकंड एक्झाम्पल आहे स्क्वेअर सर्कल स्क्वेअर स्क्वेअर सर्कल स्क्वेअर स्क्वेअर। यामध्ये 3 कलर यूज केलेले आहेत, येलो ग्रीन पर्पल। पुन्हा इथे पण काय येईल? येलो ग्रीन पर्पल। अशा प्रकारे तुम्हाला कलर द्यायचे आहेत नोटबुक मध्ये ड्रॉ करून फिगर। ओके, एक्झाम्पल नंबर सी, यामध्ये ट्रायंगल आहे, ट्रायंगलचे 2 इक्वल पार्ट्स केलेले आहेत। त्यामध्ये रेड ब्ल्यू ब्ल्यू रेड रेड ब्ल्यू झाल्यानंतर सिरीज चेंज झाली आहे, ब्ल्यू रेड, पुन्हा रेड ब्ल्यू, पुन्हा ब्ल्यू रेड, पुन्हा रेड ब्ल्यू। अशा प्रकारे तुम्हाला चेंज करून कलर अल्टरनेट करून कलर द्यायचे आहेत ट्रायंगलच्या 2 पार्ट्स मध्ये। ओके, त्यानंतर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2 मध्ये कंप्लीट द नंबर पॅटर्न इन असेंडिंग ऑर्डर। ओके, असेंडिंग ऑर्डर मध्ये तुम्हाला माहित आहे, असेंडिंग ऑर्डर मध्ये पहिल्यांदा स्मॉल नंबर असते, नंतर त्यापेक्षा बिग नंबर, नंतर बिग, एकदम लास्टला बिगेस्ट नंबर असते। तुम्हाला माहिती या ठिकाणी पार्ट 2 नंबर मधील डिफरन्स या सिरीज मध्ये 2 4 6 8 10, म्हणजे ह्या संख्या +2 ने फॉरवर्ड होत आहेत। मग +2 करू 10 मध्ये, 10 + 2 12, 12 + 2 14, 14 + 2 16। अशा प्रकारे असेंडिंग ऑर्डर मध्ये सिरीज लिहायची आहे। त्यानंतर 3 6 9 12 15, यामध्ये काय डिफरन्स आहे? 3 ने ऍड होत आहे पुढची नंबर, म्हणजे पहिल्या नंबर मध्ये 3 ऍड करायचे आहेत तुम्हाला आणि पुढची नंबर तुम्हाला लिहायची आहे। 3 + 3 6, अशा प्रकारे 15 + 3 18, 18 + 3 21, 21 + 3 24। ओके, त्यानंतर एक्झाम्पल सी नंबरचा आहे 11 15 19 23। यामध्ये फर्स्ट नंबर पासून 15 चा डिफरन्स किती आहे? 4 नंबर, म्हणजे 4 ने प्लस होत आहे नंबर पुढची। मग 23 मध्ये 4 ऍड करा तुम्ही, 27 मध्ये 4 ऍड करा, 31 31 + 4 35, म्हणजे या ठिकाणी ऍड 4, या ठिकाणी ऍड 3, या ठिकाणी ऍड 2, ऍड 2 ऍड 3 ऍड 4। अशा प्रकारे ऍड करून फर्स्ट नंबर मध्ये त्या नंबर ऍड करून तुम्हाला पुढची फॉरवर्ड नंबर, पुढची नंबर मिळेल, नेक्स्ट नंबर मिळेल आणि सिरीज कंप्लीट होईल। अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत। ओके।